दत्तभक्त हो, 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे. तर याच निमित्ताने आज आपण जाणून घेऊयात की दत्त महाराजांचे कोणते कोणते ग्रंथ आहेत व कोणती कोणती पुस्तके आहेत. कारण कसे होते की खूप काही वाचायचे असते, पण कळतच नाही की नेमके काय वाचावे, म्हणजेच कोणती पुस्तके किंवा ग्रंथ वाचावेत. चला तर मग फार वेळ न घालवता आपण पटकन माहिती घेऊयात श्री दत्त सांप्रदायिक ग्रंथांची. श्री गुरुचरित्र श्री सरस्वती गंगाधर यांनी 1480च्या सुमारास लिहिलेला हा ग्रंथ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. श्री गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष वेद आहेत. ज्ञान, योग, भक्ती व मंत्र यासाठी श्री दत्त प्रसिद्ध आहेत. श्री नृसिंह सरस्वती हा दत्तांचा दुसरा अवतार असून त्यांचे लीलाचरित्र, शिकवण, मार्गदर्शन असणारा गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणूनच तर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. गुरुचरित्र वाचनाने, स्मरणाने ब्रह्मज्ञान तर मिळतेच, पण भौतिक व्याधी दूर होतात, इच्छित वस्तूची प्राप्ती होते. म्हणजेच धनधान्य, संपत्ती, पुत्र पौत्र, यशकीर्ती मिळते व रोगपीडा, संकट निवारण होते. याचे पारायण कसे करावे याचेही मार्गदर्शन या ग्रंथात आहे. याच्या पारायणाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. ज्यांना गुरुचरित्र वाचण्यास सवड नसेल त्यांनी विशिष्ट हेतूनुसार विशिष्ट अध्यायांची 25, 56 किंवा 108 पारायणे करण्याची पद्धतही आहे. दत्तपुराण हा संस्कृत ग्रंथ आहे. त्यात दत्तात्रेयांच्या सगुण लीला, वर्णाश्रम, धर्म, कर्म, नवविधा भक्ती, अष्टांग योग, हठयोग व ज्ञानयोग असे विविध विषय आहेत. श्री दत्त प्रबोध दत्त संप्रदायात श्री दत्त प्रबोध या ग्रंथास श्री गुरुचरित्राच्या खालोखाल महत्त्व आहे. बडोदा येथील परम भागवत अनंतसूत विठ्ठल उर्फ कावडी बाबा यांनी हा ग्रंथ बडोदे येथे शके 1782 मध्ये पूर्ण केला. श्री दत्त प्रबोधाचे एकूण 61 अध्याय आहेत. एकूण ओवी संख्या 14,236 एवढी आहे. पहिल्या 35 अध्यायात श्री दत्तात्रेयांची अवतार कथा व चरित्र लीला यांचे वर्णन आहे. 36 ते 50 अध्यायात नाथ सिद्धांच्या कथांचे वर्णन असून शेवटच्या अध्यायात श्रेष्ठ सत्पुरुषांच्या कथा आहेत. श्री गुरुलीलामृत हे प्रामुख्याने दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचे म्हणजेच श्री अक्कलकोट स्वामींचे चरित्र आहे. असे असले तरी प्रारंभीच्या काही अध्यायात दत्तचरित्राचे वर्णन आले आहे. ब्रह्मनिष्ठ कै वामनरावजी वैद्य यांनी शके 1822 मध्ये लिहिलेले श्री गुरुलीलामृत दत्तभक्तात अतिप्रसिद्ध आहे. याही ग्रंथाची पारायणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतात. पोथीमध्येच पारायणासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. श्री गुरुलीलामृत हे आणखी एक दुसरे श्री गुरुलीलामृत आहे. याचीही पारायणे केली जातात. साष्टीचे श्री आनंद भारती यांचा समाधिकाल आहे 1823. यांनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र 21 अध्यायात संक्षेपाने वर्णन केले आहे. श्री दत्त महात्म्य श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी शके 1823 मध्येच लिहिलेला हा एक प्रासादिक ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे. स्वामी महाराजांच्या या रसाळ व तत्वपूर्ण ग्रंथाची भाषा अतिशय सोपी व प्रासादिक आहे. आबालवृद्धांना व स्त्रियांना सहज समजेल व मनात बोध सहज ठसेल अशी या ग्रंथाची रचना आहे. श्रीपंत गुरुचरित्र दत्तभक्तांस पारायणासाठी उपयोगी असा आणखीन एक चरित्र ग्रंथ म्हणजे श्रीपंत गुरुचरित्र होय. या ग्रंथात बेळगाव जवळील बाळेकुंद्री येथील प्रख्यात दत्तावतारी सत्पुरुष श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या चरित्र लीलांच्या ओवी आहेत. यानंतर महानुभावीय दत्तग्रंथांमध्ये दत्त विजय तसेच दत्तलीला वर्णन करणारा आणखीन एक दत्तात्रेय बाल क्रीडा असा एक ग्रंथ आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतींचे गुरुसंहिता, दत्तपुराण, सप्तशती गुरुचरित्र, श्री दत्त लीलामृताब्धिसार आणि अनेक संस्कृत व मराठी स्तोत्रे आहेत. अवधूत गीता व गुरुगीता हेही 2 ग्रंथ आहेत. आता आपण आणखीन काही दत्तांची पुस्तके आहेत ती बघूयात.
मी जी जी पुस्तके आणि ग्रंथ सांगत आहेत ती कृपया नोंद करून घ्या. दत्त भार्गव संवाद, दत्त भक्ती रहस्य, अवधूती आनंद, दत्त बावनी, श्री दत्त पंचपदी, दत्त उपासना, श्रीरंग हृदयम, श्री वासुदेव नामसुधा, दत्त नाम संकीर्तन, दत्त नाम स्मरणम, दत्त रक्षा स्तोत्र, श्री वासुदेव सप्तशती, श्री दत्त मुक्तमाला, श्री दत्त पंचामृत, श्री दत्त चिंतन, नृसिंह सरस्वती चरित्रामृत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, संक्षिप्त गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थांचे चरित्र, सारामृत ग्रंथ. याखेरीज छोटी स्तोत्रे, अष्टके, आरत्या, पाळणे अशा स्फुट पदांचे व कवनांचे अनेक लहान मोठी पुस्तके उपलब्ध आहेत. संस्कृतमध्ये दत्त लहरी, दत्तात्रेय स्तोत्र, दत्त वेद पाद स्तुती, दत्तात्रेय भक्ती, निरूपण स्तोत्र, श्री दत्तात्रेय वज्र कवच इत्यादी उपलब्ध आहे. तर श्रोतेहो, अशा प्रकारे श्री दत्तगुरूंच्या ग्रंथांचा व पुस्तकांचा बराच खजिना उपलब्ध आहे. याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. व मला खात्री आहे की माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला दत्त महाराजांच्या ग्रंथांबद्दल व पुस्तकांबद्दल बरीच माहिती मिळाली असेल.